नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024 तर्फा 25 सप्टेंबरला एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं। तर महाराष्ट्रातील जे सेंटर आहे तर ह्या सेंटरची माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, लातूर सेंटरला सुद्धा ग्राउंड कशा प्रकार झालं, किती मुलं त्या ठिकाणी गैरहजर होते, त्याचबरोबर पुणे तळेगावचं ग्राउंड कशा प्रकार झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी नाशिकचं कशा प्रकारे ग्राउंड झालं, त्याचबरोबर सीआयएसएफ कॅम्प सेंटरचं ग्राउंड कशा प्रकार झालं एसएससी जीडी भरतीचं, त्याचबरोबर नागपूर सेंटरचं ग्राउंड कशा प्रकार झालं, त्याचबरोबर रायगड सेंटरचं ग्राउंड कशा प्रकारे झालं। तर महाराष्ट्रातील या 6 सेंटरचं ग्राउंड कशा प्रकारे चालू आहे आणि या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला करायचे नाही आणि कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि किती मुलं या ठिकाणी गैरहजर राहत आहे, त्याचबरोबर मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, भरतीची प्रोसेस कशा प्रकारे आहे। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी ग्राउंड बद्दल देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली चूक तुम्हाला या 6 सेंटरवर कोणती नाही करायची की तुम्हाला लेट त्या ठिकाणी जायचं नाही। जो तुम्हाला रिपोर्टिंग टाइम दिलाय तर त्या रिपोर्टिंग टाइमवर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। ठीक आहे, कारण की भरपूर मुले ह्या चुका करत आहेत, तर काही मुलं बाहेर होत आहे या ठिकाणी जे एकदम लेट येत आहे। ठीक आहे, तर पहा, तुम्हाला जो तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे तुमच्या हॉल तिकीटवर, तर त्या तारीखवर त्या वेळेवर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, हे पहिली गोष्ट आहे। सर्वात अगोदर मुलांना जे त्या ठिकाणी सेंटरच्या अंदर गेटच्या अंदर मुलांना एंट्री दिल्या जात आहे आणि एंट्री द्यायच्या वेळेस हॉल तिकीट वगैरे आधार कार्ड वगैरे ते चेक करत आहे। ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की मुलांना बसून ठेवला जात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ह्या सर्व सेंटरमध्ये। ठीक आहे, आणि डॉक्युमेंटमध्ये सुद्धा काही मुलं बाहेर होत आहे। तुम्ही जर समजा कास्ट सर्टिफिकेट नेली नाही तर प्रॉब्लेम येऊ शकते, डोमिसाइल तुम्ही नेली नाही तर प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ शकते। ठीक आहे, तर भरतीला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट सगळेच न्यायचे, तुमची संपूर्ण फाईल तुम्हाला न्यायची आहे। ठीक आहे, तर मी तरी तुम्हाला शॉर्टकटमध्ये कागदपत्र सांगून देतो, काय त्यामधले सुटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन झालं असेल तर हे सर्व मार्कशीट तुम्ही सोबत न्या। आधार कार्ड तुम्हाला न्यावं लागणार आहे आणि 30 फोटो सोबत असू द्या। त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे, डोमिसाइल तुम्हाला सोबत न्यायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी झेरॉक्स सुद्धा ह्या न्यायच्या प्रत्येकाच्या 2-2 आणि टीसी न्या। टीसी जर नसेल तर तुम्ही बोनाफाईड नेऊ शकता कॉलेजमधलं आणि हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। ठीक आहे, आणि नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे। ईडब्ल्यूएस वाले असाल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तुम्ही न्या। सेंट्रल कास्ट जर तुमच्याजवळ असेल तर सेंट्रल कास्ट सुद्धा असू द्या, साधीवाली कास्ट सुद्धा असू द्या। ठीक आहे, तर ह्या सगळं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा तुमच्याजवळ असू द्या। ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा, तुमची जेवढी पण फाईल आहे सगळी फाईल तुम्ही घेऊन जा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते उंची घेत आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर उंची लागत आहे, तर उंचीमध्ये सुद्धा 10-11 विद्यार्थी ते काढत आहे। उंचीमध्ये सुद्धा काही मुलं काढत आहे, त्याचबरोबर जे आहे छातीमध्ये सुद्धा 4-5 मुलं ते काढत आहे। ठीक आहे, तर उंची 170 सेंटीमीटर पेक्षा जराशी कमी असेल तर अपात्र केला जात आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे त्या ठिकाणी आणि एसटी कॅटेगरीसाठी 162.5 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेत आहे आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर एवढी उंची लागते। लक्षात ठेवा, येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे त्यांचं। ठीक आहे, तर एवढं जे यामध्ये उंची लागत आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर उंची छाती मोजल्यानंतर त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगसाठी नेत आहे। आणि आता या ठिकाणी सेंटरला किती मुलं येत आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर सीआयएसएफ सेंटर आहे मुंबईचं, तर या ठिकाणी एका दिवशी 100 मुलं त्यांनी बोलावले होते, तर 100 पैकी जवळपास 80 मुलं त्या ठिकाणी हजर होते आणि 80 पैकी 20 विद्यार्थी गैरहजर त्या ठिकाणी होते आणि बाकी जे आहे 10-15 विद्यार्थी हाईट छातीमध्ये त्या ठिकाणी कटत आहे, 15 विद्यार्थी आणि बाकीचे जे उरले तर त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो 50 मुलं ते सोडत आहे आणि 50 मधले सुद्धा जवळपास या ठिकाणी 20 ते 25 मुलं या ठिकाणी फेल होत आहे। ठीक आहे, आणि बाकी त्या ठिकाणी पास होत आहे, म्हणजे 30 विद्यार्थी किंवा 27-28 विद्यार्थी त्या ठिकाणी पास होत आहे ग्राउंड, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर आपण दुसरं सेंटर जर बघितलं, नाशिक सेंटर, नाशिकला जवळपास 100 मुले त्यांनी बोलावले होते आणि नाशिकला सुद्धा जवळपास या ठिकाणी जवळपास 71 विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते आणि 30 विद्यार्थी गैरहजर त्या ठिकाणी होते। ठीक आहे, कारण की नाशिकचं सेंटर एकदम लांबमध्ये। ठीक आहे, काय विद्यार्थ्यांचा जाणं पॉसिबल होत नाही त्या ठिकाणी, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना काही काम असते। ठीक आहे, तर या ठिकाणी काय की जवळपास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुलं गैरहजर होते। ठीक आहे,
जवळपास हे झाल्यानंतर जवळपास या ठिकाणी उंचीमध्ये छातीमध्ये सुद्धा 10 मुलं त्यांनी काढले आणि उरले त्या ठिकाणी 60 मुलं. तर 60 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्यांनी रनिंगमध्ये फक्त 40 मुलं त्यांनी पास केले आणि 20 मुलं त्या ठिकाणी कटले. ठीक आहे. त्यानंतर आपण पुणे तळेगावचं जर बघितलं तर पुणे तळेगावला जवळपास 100 मुले त्यांनी बोलावले ते आणि 100 पैकी जवळपास त्या ठिकाणी जे प्रेझेंट जे मुलं होते तर ते जवळपास 60च्या आसपास होते आणि जवळपास 40 विद्यार्थी त्या ठिकाणी गैरहजर होते. म्हणजे 40 मुलं गैरहजर होते आणि उंची छातीमध्ये जवळपास 5 ते 10 मुलं कटत आहे आणि 50 पैकी जवळपास त्या ठिकाणी काय होतं की 50 पैकी सुद्धा रनिंगमध्ये 40 मुलं निघत आहे आणि 10 मुलं रनिंगमध्ये कटत आहे. ठीक आहे. तर हे झालं. त्याचबरोबर रायगड सेंटरचं जर आपण बघितलं तर रायगडमध्ये सुद्धा जवळपास एका दिवशी 100 मुलं बोलावले ते आणि 100 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 70 मुलं त्या ठिकाणी हजर राहत आहे, 30 विद्यार्थी गैरहजर राहत आहे आणि त्यामधले सुद्धा 10 ते 15 विद्यार्थी त्या ठिकाणी उंची छातीमध्ये कटत आहे आणि उरले त्या ठिकाणी 55 मुले. तर 55 पैकी जवळपास 40 विद्यार्थी रनिंग काढत आहे आणि 10 विद्यार्थी त्या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण लातूर सेंटरचं जर बघितलं तर लातूर सेंटरला काय होतं की टोटल त्या ठिकाणी 100 मुले बोलावले जातात आणि 100 पैकी बऱ्यापैकी मुलं हजर राहतात, म्हणजे 80 मुलं त्या ठिकाणी हजर राहतात आणि 10-15 विद्यार्थी त्या ठिकाणी उंची छातीमध्ये कटत आहे आणि उरले त्या ठिकाणी 65 विद्यार्थी. ठीक आहे. तर 65 विद्यार्थ्यांपैकी जवळपास या ठिकाणी 50 विद्यार्थी रनिंग काढत आहे आणि 10 विद्यार्थी फेल होत आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्याचबरोबर आपण नागपूर सेंटरचं जर बघितलं तर नागपूर सेंटरला जवळपास एका दिवशी 100 विद्यार्थी बोलावले जात आहे आणि 100 पैकी जवळपास त्या ठिकाणी 70 विद्यार्थी हजर राहत आहे आणि 30 विद्यार्थी अब्सेंट त्या ठिकाणी राहत आहे. ठीक आहे. आणि उंची छातीमध्ये सुद्धा जवळपास 11 विद्यार्थी कटत आहे आणि 60 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 30 ते 35 विद्यार्थी रनिंग काढत आणि बाकी जे फेल होत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मुलांचा ग्राउंड होत आहे, म्हणजे भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होतात. रनिंग म्हणजे भरपूर मुलांना रनिंग जमतच नाही या ठिकाणी. ठीक आहे. तर 5 विद्यार्थी मित्रांनो मुलं या ठिकाणी रनिंगमध्ये सुद्धा कटत आहे, हाईट उंचीमध्ये सुद्धा कटत आहे आणि काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये सुद्धा कटत आहे, कारण की मुलांना भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. ठीक आहे. आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस मुलं कोणकोणत्या चुका करत आहे तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस मुलं त्या ठिकाणी थांबत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे पूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्टेपनं जरी रनिंग मारली तरी चालते, पण तुम्ही त्या ठिकाणी थांबू नका, कारण की तुम्ही जर तिथं थांबले तर तुमचा गेम खल्लास त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की कसं आहे 5 किलोमीटर रनिंग जे तुम्ही स्टेपनं त्या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे. आणि एकदम स्पीडनं सुद्धा ओढू नका. काही मुलं स्टार्टिंगला एकदम स्पीडनं ओढते आणि मधातच त्या ठिकाणी थांबून जातात आणि त्याबद्दल त्यांच्याबरोबर काही मुलं चुका करत आहे, जे समोर रनिंग मारत आहे ते मागं पाहत आहे, त्यांना सुद्धा वाटत आहे की आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे, मुलं तर मागचे थांबून राहिले, आपणही थांबून जाऊ असं सुद्धा मुलांना वाटत आहे. तर भरपूर मुलं त्या ठिकाणी थांबत आहे. तर तुम्हाला सांगतो 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही आहे. जसं 5 किलोमीटर रनिंग स्टार्ट झालं तर तुम्हाला शेवटपर्यंत मागं पाहायचं नाही. तुम्ही जर मागं पाहिलं तर तुम्हाला सुद्धा वाटणार आहे की थांबून जावं आता. ठीक आहे. तर 5 विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी थांबू नका 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस, कारण की 5 किलोमीटर रनिंगला भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे. तर 5 किलोमीटर रनिंग कंप्लीटच मारा. जे पण विद्यार्थी 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट मारणार आहे त्यांचंच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या भरती चालू आहे आणि यापैकी सुद्धा जे पण विद्यार्थी ग्राउंड पास झाले त्यापैकी सुद्धा मेडिकलमध्ये जे आहे अर्ध्यापेक्षा कमी मुलं त्या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे. तर मेडिकलला सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे आणि जे मेडिकलमध्ये कटले त्यांना रिमेडिकल दिले जात आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.